जोर से बोल मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी शाह तेरी तानाशाही नहीं चलेगी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी भारतीय संविधानाचा विजय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे मोदी हमसे डरता है पुलिस का करता है अरे बोल मेरे भाई बोल मेरे भाई बोल मेरी बहना बोल मेरी बहना अरे जातिवाद पर अरे धर्मवाद पर अरे भ्रष्टवाद पर गेले 23-24 दिवसापासून काँग्रेस जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर युवकांवर मुलींवर विशेषतः अतिशय घाणेरड्या प्रकारानं अतिशय वाईट पद्धतीनं अन्याय अत्याचार केलेले माणुसकीला न शोभणारा कलंक ज्याला आपण ह्याच्यापेक्षा दुर्योधन चांगला होता. दुर्योधनाने सुद्धा अशा पद्धतीनं महिलांच्या गुप्त अंगाला हात घालण्याचं काम ह्या सगळ्या नालायक गुंडांनी पोलीस गुंड आणि भारतीय जनता पक्षाचे जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी हे जे काम केलंय त्याचा मी बीड जिल्ह्यातल्या तमाम वंचित उपेक्षित शेतकरी कष्टकरी शिक्षक प्राध्यापक युवक ओबीसी ह्या सगळ्याच्या वतीनं जाहीर निषेध करते. आणि रावणाला सुद्धा इतकाच अहंकार झाला होता 14 चौकड्याचं त्याचं राज्य नष्ट झालं होतं. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा घेतलाच पाहिजे कारण नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान हे दोषी आहेत आणि त्यामुळं तुम्ही कितीही कोंबडं झाकून ठेवलं तरी बांग द्यायचं ते थांबणार नाही. आणि म्हणून आज आम्ही बीड शहरातल्या बीड जिल्ह्यातल्या किसान संघर्ष समिती असेल ओबीसी संघर्ष समिती असेल जनहित अभियान असेल युवक क्रांती दल असेल कामगार कर्मचारी संघटना असतील त्यांची अल्पसंख्याक कर्मचारी संघटना असेल अशा विविध संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज माननीय राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या सगळ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कचेरीवर आम्ही आज या निदर्शनाचा सहभाग घेतलेला आहे सगळ्यांनी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो. मी निषेध करते भारत सरकारचा की 24 दिवस एखाद्या माणसाला बिना अन्ना पाण्याचं इथं ठेवलेले सोनम वांगचूक असतील अभिजित तिपके असतील किंवा तिथं बसलेले जे कोणी उपोषणार्थी आहेत त्या सगळ्यांना खरं म्हणजे अतिशय बेकार वागणूक त्यांनी दिलेली आहे आणि ही बेकार वागणुकीची मी या ठिकाणी निषेध करते धिक्कार करते आणि तातडीनं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे आणि हे आंदोलन जे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे नीट भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे हे आंदोलन खरं म्हणजे खूप मोठं स्वरूप घेण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. सरकारने वेळीच जागं व्हावं आणि आंदोलनकर्त्याशी बोलावं आपला अहंकार बाजूला ठेवावा अशा प्रकारचं आव्हानही या ठिकाणी मी करते आणि थांबते. दिवसापासून आंदोलन सुरू आहे मात्र सरकारची अद्यापही चर्चेची सुद्धा तयारी नाही. काय सांगाल? सरकार हे असंवेदनक्षम सरकार आहे परंतु मी सरकारला आपल्या माध्यमातून एक इशारा देऊ इच्छितो. भारताच्या लगतच्या देशाच्या लगतचे जे देश आहेत या देशामध्ये असेच विद्यार्थ्यांचे लोकांचे मोठे जन आंदोलन उभं राहिले त्याच्यातून राजकीय व्यवस्था पूर्णतः बदलून टाकण्याची क्षमता त्या देशातल्या तरुण युवकामध्ये तशी क्षमता भारतातल्या युवकामध्ये आहे. कारण भारताला तरुणांचा भगतसिंगाचा वारसा आहे भारताला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. भारतात अब्राम सारख्या तरुणांनी क्रांती केलेली अनेक असे नेते की ज्यांच्या क्रांतीतून तरुण लाखो तरुण एकत्र आले आणि सरकार आणि व्यवस्था बदलून टाकलेली 77 असेल 89 असेल 91 96 असेल एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्ता बदलून टाकण्याची क्षमता युवकामध्ये असतानाही सरकार जर गांभीर्याने घेत नसेल तर या सरकारचा निषेध केला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान म्हणजे सर्वस्वी काही नाही विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्यापुढे विद्यार्थी आणि युवकांच्या संघर्षापुढे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा फार छोटा विषय आहे पण सरकार त्याला फार मोठा विषय करून जाणीवपूर्वक विद्यार्थ्याला करते. आणि सगळ्यात खेदाची गोष्ट अशी आहे की पोलीस यंत्रणा माणुसकी सोडून वागते. त्यांनाही मुलीबाळी आहेत त्यांनाही मुलं आहेत काही जे पोस्ट आल्यात त्या पोस्ट पाहिल्यानंतर
घरात पालकाच्या ज्या जो रस्त्यावरून आंदोलन करू शकत नाही त्याच्यासुद्धा हृदयाला पीळ पडणार आहे. म्हणून अशा ह्या घटनेचा पोलीस यंत्रणेने सुद्धा अतिरेक करू नये, कारण सरकार आज यांचं आहे, उद्या कुणाचं तरी येईल. परंतु हे जे व्हिडिओ शूट झाले इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून याचा गांभीर्याने परिणाम समाजाला करायला लावणार आहे. यामुळे ह्या आंदोलनाचा प्रश्न जो दाहता आहे ती सोडवण्याच्या दृष्टीने सरकारने तात्काळ पावलं उचलावेत. आणि या ठिकाणी दीपक दिपके जे आहेत, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जी प्रमुख मागणी आहे ती मागणी मंजूर करावी. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि प्रत्येक नीटच्या पैशामध्ये मयत झालेल्या कुटुंबाला 1-1 कोटी रुपये द्यायची त्यांची जी मागणी आहे ती मागणी तात्काळ मंजूर करावी अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. जंतर मंतरवर जो विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे, आता तुम्ही निषेध करताय, मात्र पाहायला गेलं तर बीडमध्ये कमी संख्या दिसते, काय सांगाल? दिल्लीमध्ये जे आंदोलनावर पोलीस लाठीचार्ज झालेला आहे, तर त्याच्या मुकाबल्यामध्ये आज बीडमध्ये हे जे कमी संख्येमध्ये तुम्हाला आज जे दिसत आहे तर ते हे जिवंत लोक आहेत, म्हणजे लोकशाहीला मानणारे, संविधानाला मानणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे हे लोक आहेत. कमी संख्येने जरी आज असले तर येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्हा जाम दिसेल तुम्हाला. या आंदोलनाद्वारे मी इथे सांगू इच्छितो. लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे, गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू होतं त्याची दखल सरकार ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने घेत नव्हतं. आणि म्हणून एक जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून राहुलजी यांनी पंतप्रधानाच्या दारात आंदोलन केलं. मला वाटतं की सभागृहाच्या बाहेर, सभागृहाच्या आत अशा दोन्ही ठिकाणी ही लढाई झाली पाहिजे. म्हणून ही सगळी मंडळी जी आहे ती रस्त्यावर करते आणि ते सभागृहात करतात. सभागृहातल्या लढाईचा एक भाग म्हणून पंतप्रधानांच्या दारात त्यांनी आंदोलन केलेलं आहे. व्यक्तिगत मोदींबरोबर गांधींचं तसं वाद नाही, परंतु काही लोक त्याला व्यक्तिगत स्वरूपाचा वादाचं स्वरूप घेत आहेत. आणि मग यांनी यांच्या दारात केलं तर त्यांनी त्यांच्या दारात करायचं. म्हणजे ही नळावरची भांडणं जी आपण पाहतो ती चुकीची आहे. मला वाटतं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान हे स्वतः विद्यार्थी नेते होते, त्यांनीसुद्धा पेपरफुटीच्या विरुद्ध आंदोलन केले होते, याची तरी त्यांनी लाज ठेवली पाहिजे. ते जेव्हा दुसऱ्यांच्या पेपरफुटीवर आंदोलन करत होते आणि राजीनामा मागत होते, आज त्यांच्यावर वेळ आहे. धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यामध्ये सरकारचा इंटरेस्ट आहे. त्याचं कारण आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर या प्रकरणात झाला तर अशाच प्रकरणात अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि ती परंपरा सुरू होऊ नये म्हणून ते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पाळत आहेत. आता पुढं आंदोलनाची काय दिशा असेल अजून? जे काही नेते ठरवतील हे जे नेते आहेत, हे जे आंदोलन ठरवतील त्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सगळे सहभागी.